हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम्. हरिओम. भगवद्गीतेचा 5वा अध्याय आपला कर्मसन्न्यास योग चालू आहे. त्याच्यातला आपण गेल्या क्लासमध्ये 23वा श्लोक बघितला. त्याची थोडीशी उजळणी करून मग आपण 24व्या श्लोकाकडे जाऊया. तर आधी श्लोक म्हणूया. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके कामक्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी. ते आपण पाहिलं होतं की ह्या श्लोकामध्ये नरहा या शब्दानी असं सूचित करण्यात आलेलं आहे की आतापर्यंत जरी ज्ञानीची लक्षणं सांगण्याचं काम आता सुरू आहे, तो विषय जरी चालू असला तरीही हा श्लोक हा सामान्य माणसासाठी आहे किंवा सर्वसामान्य साधकासाठी आहे. इथे नर हा शब्द हा मुद्दाम त्याच्यासाठी योजलेला आहे. आता पूर्वीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की जो ज्ञानी आहे त्याला विषयभोगांमधले दोष हे सतत दिसत राहतात. कुठले महत्वाचे 2 दोष? तर त्याचं दुःख योनित्व, म्हणजे दुःखमूलक असतात. कितीही ते सुखाचे आभास त्याच्यात निर्माण झाले तरी शेवटी त्याचं पर्यवसान काही ना काही कारणाने कधी ना कधीतरी हे दुःखतच होतं. हा एक दोष विषयामधला. आणि दुसरा, ते आद्यंतवंत असतात, म्हणजे ते आदी आणि अंत असणारे असतात, म्हणजेच ते अनित्य असतात. मग अनित्याच्या मागे ज्ञानी माणूस का लागेल? पण ज्ञानीला हे 2 दोष जसे कळतात आणि सतत त्याचं भान राहतं, तसं सामान्य माणसाला राहू शकत नाही. मग त्यांनी सुखी होण्यासाठी काय करावं? तर त्यांनी कामक्रोधांचे वेग हे जीवनभर शरीरात आहे तोपर्यंत सहन करावेत, असं या श्लोकामध्ये एक वेगळाच उपदेश सामान्य माणसासाठी केलेला आहे. इथे इह एव हे शब्द पण महत्वाचे आहेत, कारण मनुष्य लोकातच, इह म्हणजे मनुष्य लोक, मनुष्य जन्मामध्येच हे शक्य आहे. पण कामक्रोधांचा वेग सहन करणे म्हणजे काय? तर त्यांच्या आहारी न जाणे. इच्छा निर्माण झाली की चालले त्या इच्छे पाठीमागे धावत, नाही पूर्ण झाली खूप रागावून भलतच काहीतरी करून बसणे. असं करायचं नाहीये. कामक्रोध हे निर्माण होतच राहणार. त्यांच्याकडे थोडंसं तटस्थपणे पाहणं, त्यांना सहन करणं म्हणजे काय? तर कामक्रोधांच्या वेगांची एक खासियत पण या श्लोकामध्ये बघितली की ते सुरुवातीला खूप जोरात निर्माण होतात. त्याचा तीव्रता असते, तीव्र वेग असतो, पण तो एका लाटेसारखा असतो. ती लाट नंतर जशी ओसरते तसा तो वेगही हळूहळू हळूहळू कमी होतो. तर ती लाट आल्यानंतर ते समुद्रातले जे असतात ते असे उंच लाटेला असं पाठ दाखवून मान हे करून त्या लाट आपल्या अंगावर घेतात आणि अलगद ती लाट वाहून जाऊ देतात. तसं शांतपणे तितिक्षा नावाचा जो गुण आपण शिकलेला आहे त्याचं सहाय्य घेऊन शांतपणे तो वेग जिरवावा. विनोबांनी जिरवणे हा शब्द वापरला. त्याच्यासाठी कुठलीही प्रतिक्रिया देऊ नये. आणि ते मनुष्य जन्मातच का शक्य आहे? तर हे सगळं करण्यासाठी दुष्परिणाम म्हणजे कामाचा आणि क्रोधांचा काय दुष्परिणाम होणार आहे वगैरे वगैरे सगळा विचार करणं, त्याला म्हणतात विवेक शक्ती, सारासार विचार करणं. तर ती विवेक शक्ती फक्त मनुष्य जन्मातच उपलब्ध आहे, बाकी कुठल्याच जन्मामध्ये ही शक्ती नाहीये. म्हणून इह एव. आणि जोपर्यंत मनुष्य शरीरात तुम्ही आहात तोपर्यंतच तुम्हाला या विवेक शक्तीचा वापर करून तुमची सहनशक्ती वाढवत नेणं ही गोष्ट करायची. म्हणून मग प्राक शरीर विमोक्षणात हे त्याला एक सीमा घालून गेले की मरणापर्यंत. असं म्हणण्याचं अजून एक कारण असतं की कामक्रोध
सततच येणार आहे. म्हणजे जन्मल्यापासून मरणापर्यंत अखंड ते आपल्याला छळत राहणारच आहे. म्हणून पण आमरण तुम्हाला ही गोष्ट करत राहावी लागणार आहे, पुन्हा 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 पुन्हा. असं नाही की एकदा एखादा वेग सहन केला त्याच्यातनं बाहेर पडलं झालं. ते झालं की परत पुन्हा कुठली तरी परिस्थिती उद्भवणार आणि हे सारखं रहाट गाडगं हे चालूच राहणार. म्हणून तसं म्हटलेलं आहे. मग त्या कामक्रोधांचा वेग सहन करण्यासाठी मुख्यत्वे करून 2 उपाय सांगितले होते, की एक तर आता म्हणणं तसं विवेक निग्रह, विवेकानी इंद्रियांच्यावर आणि मनावरती निग्रह करणे, संयम पाळणे, हा एक. आणि दुसरं म्हणजे कामाचं मूळ जो संकल्प, तो संकल्पच मनात उठू नये ह्यासाठी प्रयत्न करणे, किंवा संकल्प उत्पन्न होता क्षणी त्याला त्याच्यातनं मनातनं काढून टाकणे, त्याचा त्याग करणे. कारण एकदा तो संकल्प रुजला आणि मग कामक्रोधाचा वेग निर्माण झाला की मग तो सहन करणं, त्याच्या तावडीतून बाहेर पडणं हे जास्तच अवघड होतं. म्हणून कामक्रोधाचा वेग उत्पन्नच व्हायला नको असेल तर तुम्ही आधी संकल्पाच्या स्तरावरच खूप सावधगिरी घ्या. मग हे कसं करता येईल? संकल्पाच्या ठिकाणीच तुम्हाला संकल्पालाच रोखण्यासाठी काय करावं लागेल? तर कामक्रोध हे आपल्यात नाहीतच असं माना. हे मागण्यासाठी आपल्याला 3-4 उपाय सुचवले होते, की असं असा विचार केला तर कामक्रोध हे आपला भाग नाहीत. आपला भाग नाहीत आणि ते एकदा आपल्यापेक्षा वेगळे आहेत असं म्हटलं की तुम्ही त्यांच्या ताब्यात न जायला तुम्हाला एक वेगळं स्वातंत्र्य आणि एक आत्मिक शक्ती तुम्हाला प्राप्त होते. तर काय काय लॉजिक्स आपल्याला दिली होती, की कामक्रोध हे नित्य नाहीये, ते येतात जातात आणि आपलं स्वरूप नित्य आहे. त्याच्यानंतर आपण कामक्रोधांना वेगळेपणाने जाणतो. तसंच कामक्रोधापासून रहित राहता येतं. ज्या गोष्टीपासून आपण पूर्णपणे वेगळे राहू शकतो, त्याच्याशिवाय राहू शकतो, ती गोष्ट मुळात आपल्यात नसतेच. म्हणूनच त्याच्याशिवाय आपण राहू शकतो, नाहीतर आपलं चाललंच नसतं त्याच्याशिवाय. आणि चौथा सांगितलं होतं की कामक्रोध हे प्रकृतीचे विकार आहेत आणि विकार विकार होणं हा प्रकृतीचा धर्म आहे, तो स्वरूपाचा धर्म नाही. म्हणून कामक्रोधाचा वेग सहन करण्यासाठी आधी साधकांनी वेग निर्माणच येऊ नये, म्हणजे संकल्प करू नये. आणि जर तो वेग निर्माण झालाच तर ऍटलिस्ट त्याला प्रतिक्रिया देऊ नये, त्याच्या त्याच्या आहारी जाऊन त्याला क्रिया करू नये, तशी की राग आला म्हणून जे बोलावंसं वाटलं, जे करावंसं वाटलं ते बोलून मोकळे झाले, असं करू नये. म्हणून तुकाराम महाराजांचा तो अभंग आपण बघितला होता, आली उर्मी आहे तुका म्हणे थोडे आहे. हे थोडाच वेळ आहे, आपल्याला थोडाच वेळ सहन करायचंय, असं करत करत आपण स्वतःला धीर द्यावा. पुढे आपण सयुक्त हा आणि ससुखी हे 2 शब्द बघितले होते. सयुक्त हा, युक्त हा म्हणजे जोडलेला. युक्त हा या शब्दाने योग्याचं वर्णन पण आहे असं आपल्याला जातं. युज धातूचा अर्थ जोडलेलं आहे. मग समतेत स्थित असलेल्या मनुष्याला योगी म्हणतात आणि तो आपल्या विवेकाला महत्व देऊन कामक्रोधांच्या वेगाला उत्पन्नच होऊ देत नाही, तोच समतेमध्ये स्थित होऊ शकतो. म्हणजे समतेत स्थित होणं काय प्रकरण आहे? तर स्वशी सतत जोडलेलं राहणं. आपल्याला 3ऱ्या अध्यायातल्या एका श्लोकात सांगितलं होतं की बुद्धी पलीकडचं तत्व जाणून तू बुद्धीनी मनाचं नियंत्रण कर. बुद्धी पलीकडचं तत्व म्हणजे आत्मतत्व, म्हणजेच स्वरूप. कारण ती जाणीव शक्ती जी बुद्धीला सुद्धा प्रकाशित करते, तिच्यावर तुमचं लक्ष असलं, म्हणजेच त्या स्वच्या शुद्ध जाणीवेला तुम्ही सतत जोडलेले असला तर आपोआपच त्या योग प्रक्रियेत कामक्रोधांचे वेग सहन करणं तुम्हाला जमेल. इथे आपण त्या मुंबईतल्या लोकलच्या गर्दीतला एक हे घेतला होता. जसं तो मनुष्य त्या वरच्या दांड्यात घट्ट धरून राहिला तर कितीही गर्दीचे धक्के त्याला खावे लागले तरी तो बाहेर फेकला जात नाही. तसंच कामक्रोधांचे धक्के सुद्धा तुम्हाला बसणार, पण तुमचं जर स्वशी नातं पक्क असलं तर तुम्ही भलत्या स्टेशनवर फेकले जाणार नाही. आणि मग ससुखी आणि असाच मनुष्य जो कामक्रोधांचा वेग सहन करू शकतो तोच सुखी असतो. कामक्रोधांचा वेग म्हणजे काय म्हटलं, की जेव्हा कुठल्याही गोष्टीची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते, अशांती निर्माण होते. ते पूर्ण होईपर्यंत एक ताण असतो आणि मग अशा अशांत अवस्थेमध्ये सुख कसं मिळणार? तर जो स्वला जोडलेला असतो त्याला या बाहेरच्या गोष्टींमधल्या मिळणाऱ्या सुखाची एवढी किंमतच राहत नाही, कारण तो एका मोठ्या सुखाचा आनंद ऑलरेडी घेतोय. म्हणून आपल्याला आपण म्हटलं होतं की वेदांतामध्ये मनुष्याला मरणानंतर काय सुख मिळणार आहे ह्याची चर्चा होत नाही. तुम्ही स्वतःच सुखरूप आहात
हे सांगणं हे वेदांताचं मुख्य काम आहे. म्हणून आपण ते बघितलं होतं की सुखरूप तयाचे त्यास कळणे हा तरण उपाय. तो जरा स्वतःच सुखरूप आहे हे कळलं, तो आपोआपच स्वशी जोडलेला राहिल्यामुळेच त्याला हे कळलं आणि त्यामुळे तो कामक्रोधांचे वेग सहन करण्याला समर्थ झाला. हे सगळं आपण ह्या 23व्या श्लोकामध्ये बघितलं. आणि आता 24व्या श्लोकाची आपण थोडीशी सुरुवात केली होती, पण आपण परत श्लोक म्हणूयात आणि मग 24वा श्लोक. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. प्रकाशस्थिरता सौख्य अंतरी लाभली जया ब्रह्मोनितो योगी ब्रह्मनिर्वाण मेळवी. इथे आपण फक्त मराठी अर्थ एकदा वाचूया. या अंतःसुख हा जो अंतरात्म्याशी चित्त तदाकार झाल्यामुळे प्राप्त होणारं अंतःसुख म्हणजे आत्मसुख अनुभवत राहतो. अंतराराम हा म्हणजे आत्मस्वरूपी जो रमून राहिलेला असतो. तसंच जो अंतर्ज्योतिही आत्मज्ञानाच्या प्रकाशातच असतो. सहा ब्रह्मभूत हा योगी, तो ब्रह्मस्वरूप अनुभवणारा योगी ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. ब्रह्मत्वाची अंतिम अवस्थेप्रत पोचतो किंवा अवस्था प्राप्त करतो. इथे आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या की योगी आणि अंतहा त्याचे जे आपण सामान्य अर्थ घेतो ते थोडेसे इथे निराळे घ्यायचे. योगीचा आतापर्यंत आपण कर्मयोग चालू असल्यामुळे अजूनही कर्मयोग संपलेला नाहीच आहे पूर्ण, पण आता पुष्कळ आपण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. कर्मयोगाचं बोट थोडं थोडं सोडत ज्ञानाकडे आपली वाटचाल झालेली आहे. कारण कर्म ज्ञान योग असंच म्हटलेलं आहे ह्याला. कर्म संन्यास योग, संन्यास म्हणजे ज्ञानाकडे वाटचाल. तर त्यामुळे नेहमी आपण आता समज योगी म्हटलं की कर्मयोगी असं आपण घेतो, तसं न घेता इथे मात्र योगी म्हणजे ज्ञानयोगी असं घ्यायचं. आत्मज्ञानी ज्ञानयोगी म्हणजे. आणि दुसरं आपण बघितलं होतं की अंतहा, अंतःसुख अंतराराम अंतर्ज्योती, अशी 3 लक्षणं योग्याची या श्लोकामध्ये सांगण्यात येत आहेत. त्या प्रत्येक शब्दाचा, त्या प्रत्येक लक्षणाची सुरुवात अंतहा या शब्दाने होती आणि नेहमी आपल्याला अंतहा म्हणजे अंतःकरण असा अर्थ घेण्याची आता सवय झाली. पण इथे थोडस सावधपणे बघायचं की इथे अंतहा ह्याचा अर्थ अंतःकरण घेतला तर गडबड होईल. इथे परमात्मा असा अर्थ घ्यायला लागेल. काय गडबड होईल तर या श्लोकामध्ये काय सांगितलंय की सर्वोच्च गती त्या ज्ञानयोग्याला काय प्राप्त होते तर ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. तो ब्रह्मभूत होतो आणि त्याला ब्रह्मनिर्वाणाच्या स्थितीपर्यंत तो पोचतो. आणि ही स्थिती ही आपल्या व्यक्तित्वाचा पूर्ण त्याग झाल्याशिवाय मिळण्यासारखी नाही. आणि अंतःकरण काय आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे, सूक्ष्म शरीराचा भाग आहे तो. त्यामुळे जोपर्यंत अंतःकरणाशी संपूर्ण संबंध विच्छेद होत नाही तोपर्यंत ब्रह्माची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून अंतहाचा अर्थ परमात्मा असा घ्यायला पाहिजे. आता आपण अंतःसुख हा अंतराराम आणि अंतर्ज्योती ही जी 3 लक्षणं योग्याची सांगितली आहेत त्याचे आता आपण अर्थ समजून घ्यायचे. अंतःसुख हा ज्याला प्रकृतीजन्य बाह्य पदार्थांमध्ये अजिबात सुख प्रतीत होत नाही तर त्याला केवळ फक्त एका परमात्म्यातच सुख प्राप्त होतं. अशा प्रगत साधकाला किंवा ज्ञानीला अंतःसुख हा असं म्हटलं गेलेलं आहे. परमात्मा तत्वाशिवाय अन्यत्र कुठल्याच गोष्टीत त्याची सुख बुद्धीच नसते. आता ही स्थिती एकदम प्राप्त होणार नाही. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी 2 गोष्टी त्या साधकाच्या अंगी मुरलेल्या असणं किंवा त्या साधकाला जमलेल्या असणं आवश्यक आहे. त्या कुठल्या तर एकतर आत्मस्वरूपाचा वेध घेणे आणि त्याच्या सापेक्ष चित्त हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सुखापासून अनासक्त असणं. या 2 गोष्टी त्याला जमलेल्या असल्या पाहिजेत. मग एकदा का त्याला हे जमलं आणि मग चित्ताचं अवधान हे स्वच्या शुद्ध जाणीवेत त्याचं टिकायला लागलं
म्हणजे मग आपोआपच त्याचं काय होतं, स्वरूपातच स्थिती होते आणि मग बाह्य आकर्षणांचे ताण, त्याची ओढ किंवा त्याच्या संबंधीच्या मनात सारख्या येणाऱ्या वृत्ती, हे सगळे निष्प्रभ होतात, म्हणजे त्यांचा प्रभाव कमी कमी होत जातो. आणि मग जेव्हा या बाह्य आकर्षणांचा प्रभावच मुळात कमी झाला, की मग हे चित्त हे स्वरूपाच्या शांत निरामय आनंदाचा अनुभव घ्यायला मोकळं होतं आणि ते अनुभव घेऊ शकतं. त्यालाच इथे आत्मसुख म्हटलेलं आहे. आणि मग हे आत्मसुख घेण्याचा काळ जसा जसा त्या ज्ञानीचा वाढायला लागतो, तसा तसा तो आपोआपच जास्तीत जास्त बाह्य स्पर्शेश्वसक्तात्मा असा आपोआपच होत जातो. आणि अंतराराम हा त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, म्हणजे आतल्या सुखामध्ये रमणारा असा तो व्हायला लागतो. बाहेरून आत वळल्याशिवाय आतल्या सुखाचा आनंद कसा घेणार. मग जशी जशी ही स्वरूप स्थिती दृढ होत जाते, तसं तसं ध्यानाकाली तर त्याला ही स्वरूपाचा आनंद प्राप्त होतोच, पण व्यवहारकाळी सुद्धा त्याचं स्वरूपाचं अनुसंधान टिकून राहतं आणि तो आतल्या सुखाचाच अनुभव व्यवहारात वावरताना सुद्धा करत राहू शकतो. निसर्गदत्त महाराज एका आपल्या शिष्याला उपदेश देत असताना त्याला म्हणाले की तुला तू आहेस हे कळतंय, हेच खरं दुःख आहे. आता हे विधान पहिल्यांदा आपल्याला फारच चमत्कारिक वाटतं किंवा शॉकिंग वाटतं, धक्कादायक वाटतं. आता आपण आहोत तर आपण आहोत हे आपल्याला कळणारच. त्यांना असं म्हणायचंय की तू आहेस हे तुला कळतंय, याचा अर्थ काय, तुझं चित्त अजून तुझ्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे. ते आत्मस्वरूपी संबंधित होण्याने तुझी दुःख जाणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्याच अशी केली आहे की जेव्हा चित्त आत्मस्वरूपी राहिल्यानंतर जे काही होतं ते सुख. आणि त्याच व्याख्येची दुसरी बाजू निसर्गदत्त महाराजांनी केलेली दुःखाची व्याख्या, फार छोटीशी पण अत्यंत प्रभावी अशी व्याख्या आहे ती. काय म्हणतात निसर्गदत्त महाराज, सुखाची इच्छा हेच दुःखाचं कारण आहे. पण मुळात सुखाची इच्छा असली की सुख मिळेल किंवा न मिळेल, मग नाही मिळालं तर दुःख, म्हणजे दुःख होण्याचा पूर्ण पोटेन्शियल त्या सुखाच्या इच्छेमध्ये ठासून धरलेलं असतं बीजरूपाने. तर इच्छाच नसेल तर काय सुख आणि काय दुःख, जी अवस्था आत्मज्ञानी लोकांची असते. तर संसार व्यवहारामध्ये सुखाची इच्छा असते आणि म्हणून दुःख असतं. तर योगामध्ये काय असतं, सुख स्वरूपाचा सतत अनुभव असतो आणि हे सुख कुठूनही मिळवण्याचा प्रश्न नसतो. आपणच सुखरूप आहोत, फक्त आपल्याला त्याचा अनुभव नाही अज्ञानामुळे. तो ज्ञान झाल्यानंतर तो अनुभव आला आणि त्या अनुभवात आपण स्थिरावलो की आपली अंतःसुखता सुरू. मग ते कधीही न ढळणारं अंतःसुख तुम्हाला कायम मिळत राहील. पुन्हा आपल्याला जे मागच्या वेळेला जे भजन म्हटलं होतं ते, आराम नसे जीवास, हे दुःख भवाच हे रूप भवाचे खास, सुख रूप तयाचे त्यास, कळणे हा तरणोपाय. गोरा कुंभार यांचा पण एक फार सुंदर अभंग आहे. त्याच्यामध्ये या योग्यांना मिळणाऱ्या सुखाचं दर्शन घडतं. त्याच्यामध्ये सुखाचं स्वरूपच एक एकदम वेगळं सांगितलं. आपल्याला समजे असं काय वाटत असतं की सुख सुख झालं म्हणजे खूप आनंद झाला, हर्ष आपल्या आता अगदी हृदयात वावत नाही अशी स्थिती म्हणजे सुख. तर हर्ष हे एकमेव रूप नाहीये सुखाचं. हे जे योगिक सुख किंवा आत्मसुख जे आहे ते शांती हे त्याचं स्वरूप आहे. आणि तुम्हाला आतपर्यंत शांतता मिळते. ते तुम्हाला एक्साइट करणारं सुख नाहीये, तुम्हाला ते निववणारं सुख आहे. त्या ठिकाणी असं वाटतं की काही बोलायलाच नको. जेव्हा आपल्याला हर्ष होतो तेव्हा आपण खूप बोलतो. मी कुणाला सांगू, किती सांगू, काय सांगू आणि काय नको, असं आपल्याला होतं. पण आत्मिक सुखामध्ये मनाला शब्द निर्माण करूच नाहीये. कुणाला काही बोलायची गरजच वाटत नाही, सांगायची गरजच वाटत नाही. आणि मौन हेच त्याचं स्वरूप असतं. मौनातनं मिळणारी शांती हे त्याचं स्वरूप असतं. आणि म्हणून पुढे 17व्या अध्यायामध्ये कायिक वाचिक आणि मानसिक तपाची जेव्हा चर्चा येते तेव्हा भगवंत मौनाचा समावेश हा मानसिक तपात करतात. कारण बोलणं ही क्रिया जरी कर्मेंद्रियांनी होत असली तरी त्याचं स्फुरण हे मनामध्ये होत असतं.
जेव्हा ते स्फुरणच थांबतं तेव्हा आपोआपच मौन पाळणं हे खूप सोपं होतं. नाहीतर आता इतर काही जे लोक मौन पाळतात ते इतकं गंमतशीर मौन असतं की ते बोलत नाहीत, पण त्यांचा चेहरा बोलतो, त्यांचे हात बोलतात, मग ते पाटीवर लिहून देतात, काय काय खाणा खुणा करतात. म्हणजे ते लोकांना खूपच मनोरंजक अशा पद्धतीचं ते मौन असतं. तर इथे आपल्याला गोऱ्या कुंभारांच्या अभंगात जे बघायचे ते काय म्हणतात, कवण स्तुती करू कवणी या वाचा, ओघ संकल्पाचा गिळला चित्ते. आपण जे मगाशी म्हणलो होतो ना की संकल्पच उठू देता कामा नये, तेच त्यांनी ते म्हटले, ओघ संकल्पाचा गिळला चित्ते. बोलण्याचा संकल्पच नाहीये, मग आता बोलणार काय. मन हे झाले मुके, मन हे झाले मुके, अनुभवाचे सुखे हेलावले. अनुभवाच्या सुखाने ते मन इतकं हेलावून गेलंय की त्याला शांत बसावंसं वाटतंय, त्याच अनुभवात रमावंसं वाटतंय. दृष्टीचे देखणे परतले मागुती, राहिली निवांती नेत्रपाती. आता अजून काहीही बघायची इच्छा नाहीये, जे बघायचं ते बघितलं. म्हणे गोरा कुंभार मौन सुख घ्यावे, जीवे ओवाळावे नामयासी. हे योगस्थितीतलं सुख आहे आणि हे सांगणारी शुकदेवांची एक कथा आता आपण पाहूया. शुकदेव हे एकदा तपश्चर्येला गेलेले होते आणि खूप काळ ते खूप कठोर तपश्चर्या करत होते. आणि आपल्याला माहितीये इंद्रपदावरची जी व्यक्ती असते ती सगळ्यांच्या तपावर नजर ठेवून असते. कुणी जास्त तप करायला लागला की ह्याला काळजी वाटायला लागते की ह्याचं तप जर जास्त पुढे गेलं तर आपल्या इंद्रपदाला धक्का बसेल, मग तो लागलीच त्याच्या तपामध्ये व्यत्यय आणण्यासाठी काही ना काही कृत्या योजायला लागतो. तसंच शुकदेवांचं तप पुढच्या पुढच्या टप्प्यात पोचायला लागल्यानंतर इंद्रदेवांनी अस्वस्थ होऊन रंभा नावाच्या एका अप्सरेला त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवलं. मग ती रंभा आली जिथे यांचं तपश्चर्या चालू होती तिथे, आणि तिने बरंच तिथे काही काही अशी वेगळी सुंदर सुगंधी फुलझाडं आणि काय काय रम्य असं सगळी वनश्री अशी सृष्टी तिथे तिच्या सामर्थ्याने निर्माण केली. पण कितीतरी वेळ झाला तरी शुकदेवांची समाधी कधी उतरत नव्हती. ती आपली वाट बघते, आत्ता यांची समाधी उतरेल मग उतरेल. शेवटी खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर एकदाची त्यांची ती समाधी उतरते. मग ती लागली नृत्य वगैरे करून त्यांचं मन रिझवण्याचा प्रयत्न करायला लागते. ते थोडा वेळ बघतात आणि मग तिला मध्येच थांबवतात की बाई काय चाललंय तुझं, हे कशासाठी हे सगळं चाललंय नृत्य वगैरे. म्हणजे काही नाही, मला तुम्हाला सुख देण्याची इच्छा आहे. तर ते म्हणतात की तुला कोणत्या प्रकारे मला सुख द्यायचंय. मग आधी ती म्हणते की मला तुम्हाला सुंदर सुंदर वस्त्र नेसवायची. तर ते हसतात, ते म्हणतात तुला माहिती नाही का, मी वस्त्र नेसतच नाही. ही एक लंगोटी आहे, हे एवढेच माझं वस्त्र आहे, तेवढंच मला पुरेसं आहे. मला त्या वस्त्रांची आवडच नाहीये, तर मला त्या वस्त्रांनी काय सुख होणार. मग ते पुढे म्हणते, बरं मग मी तुम्हाला शय्या सुख देऊ इच्छिते. ते पुन्हा म्हणतात की मी जीवनकलेच्या शय्येवर अखंड आनंद उपभोगतो आहे, त्यामुळे तू म्हणतेस त्या प्रकारच्या सुखाची मला काहीही आवश्यकता वाटतच नाहीये. तर ही जीवनकलेची सुखशय्या म्हणजे काय, तर अखंड शुद्ध जाणीवेमध्ये स्वरूप स्थितीत राहणं. त्यालाच आपण ह्या ज्ञानमय अवस्थेचा ते आनंद सतत घेतायत, त्यालाच आपण आत्मसुख म्हणतोय. तर त्या सुखामध्ये रममाण झालेल्या मला आता तू काय आणखी वेगळं सुख देणार. मग ते तिलाच उपदेश करतात की बाई ग, तू शहाणी आहेस, तू सुज्ञ आहेस, तर या नवद्वार युक्त देहाच्या नादी तू लागू नकोस. काय आहे या शरीरात, रक्त हाडं मांस पोटामध्ये आतडी. त्याच्यावरती रंभा म्हणते की नाही नाही, इतर स्त्रियांच्या उदरामध्ये जसे दुर्गंधीयुक्त पदार्थ असतात तसे माझ्या उदरात नाही. माझ्या उदरामध्ये सुगंधी पदार्थ आहेत. त्याच्यावर शुकदेव म्हणतात की अरे माते, जर हे मला आधीच माहिती असतं तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. आता हे बोलल्यानंतर मात्र रंभा आता म्हणजे हतबल होते. तिला लक्षात येतं की आता काही आपला कुठलाच उपाय किंवा आपला कुठलीच युक्ती चालणार नाहीये. शेवटी ती त्यांना नमस्कार करते आणि परत इंद्राकडे येते आणि इंद्राला सांगते की अशा आत्मज्ञानी अंतःसुखी असणाऱ्या योग्यांना ते कोणत्याही बाह्य सुखाच्या मोहात पाडता येणं शक्य नाही. इथे आपल्याला नचिकेताची आठवण आपण मागच्या मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की नाही,
की असंच खूप सुखांची बरसात जरी नचिकेतावर केली यमानी, तरी तो इतका म्हणजे लहान होता आणि आत्मज्ञानाची विचारणा करण्याकरता यमराजांकडे आलेला होता. पण तो एवढ्या पात्रतेचा होता की त्याला त्या त्या कशाचीही किंमत वाटली नाही. जसं यांना शुकदेवांना ती रंभा काय, तिचं सौंदर्य काय, तर त्यांना काही त्याच्यामध्ये रसच नव्हता. तर असा हा अंतःसुख असलेली जो योगी असतो त्याला बाहेरच्या कशामध्येही रस नसतो. आणि तो म्हणून तो कसा असतो, असं पुढचं विशेषण त्याच्यासाठी दिलंय अंतराराम. म्हणजे जो भोगामध्ये रममाण होत नाही, तर केवळ परमात्मा तत्वामध्येच तो रमलेला असतो. आणि तो इतका त्याच्यामध्ये रमलेला असतो की ध्यान काळातच नाही फक्त, तर व्यवहार काळी सुद्धा त्याचा सगळा व्यवहार हा फक्त परमात्मा तत्वातच होत असतो. अशा साधकांना किंवा अशा प्रगत ज्ञानीला अंतराराम असं म्हटले. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, फोड करून पाहिजे तर अंतः आराम. तर आराम म्हणजे आपल्याला आराम करणे, त्या अर्थी आपल्याला नेहमी काय वाटतं, सामान्य अर्थ आपल्या मनात पटकन येतो आराम शब्द ऐकल्या ऐकल्या की विश्रांती. तर इथे हा शब्द तो इथे या शब्दाचा अर्थ आराम विश्रांती असा नसून तो रमण किंवा क्रीडा असा घ्यायचा. कारण विश्रांती या शब्दाने एक निष्क्रियता आपल्याला निर्देशित केल्याचं जाणवतं. तर रमण किंवा क्रीडा या शब्दाने एक क्रियाशीलता सूचित होते. आणि हा योगी अंतरामध्ये आत्मस्वरूपात रमून राहिलेला असतो. म्हणजे त्याच्या चित्ताची मग्नता ही आवडीनी, स्वेच्छेनी, राजी खुशीनी आत्मस्वरूपात असते. असं त्याला म्हणजे बसवलेलं नसतं, चल 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 आत्मस्वरूपाचं ध्यान कर कर, असं तो डांबून तिथे बसवलेला नसतो. अत्यंत आनंदात स्वतःला त्याला ओढ असते त्याची, स्वतःच्या गोडीने तो तिथे रमलेला असतो. आणि मग आत्ममग्न स्थितीमध्ये अनुभवायला येणाऱ्या शांतीप्रधान सुखात आणि स्वच्या स्वाभाविक आनंदात तो योगी रमत असतो. तर तो असा तिथे का रमतो एवढा, त्याची काही कारण मीमांसा आपण थोडीशी बघूया. की 2-3 कारण त्याची बघायला हवी की त्याला एवढं तिथे का सुख प्राप्त होतं. पहिलं पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण जे आपण आतापर्यंत बरेच वेळेला चर्चा केलेली आहे की आत्मसुख हे शाश्वत असतं, ते कधी संपत नाही. आणि तिथे कामक्रोध वगैरेचे वेग नसतात, तेव्हा तो ताण नसतो, काहीही सहन करायचं नसतं तिथे. सगळं सहन विहन करून त्याच्या पलीकडे पोचलेली असतात ना ही मंडळी, त्यामुळे तो ताण ओलांडून ते तिथे पोचलेले असतात. पहिलं की हे आत्मसुख हे शाश्वत असतं. आणि दुसरा आणि महत्वाचा मुद्दा की विषयांचा भोग आणि आत्मसुखाचा आत्मसुखाचा भोग ह्याच्यामध्ये काय फरक असतो तो जर लक्षात घेतला, तर विषयांचा भोग आपण अगदी गृहीत धरलं की सातत्याने मिळत राहिला, काहीही खंड पडला नाही त्याच्यामध्ये, तरी सुद्धा काही काळानंतर त्याचा वीट येतो, त्याचा कंटाळा येतो, काहीतरी नवीन हवं असं वाटतं, त्याच्यातला रस संपतो, अप्रूपता अप्रूप जे आपल्याला वाटत असतं त्या गोष्टीचं ते संपतं. आणि एक तोचतोचपणा किंवा एकसुरीपणा, जुनेपणा त्या गोष्टीला येतो. उदाहरणादाखल बघायचं झालं तर समजा एखाद्याला खूप सुंदर घर हवं असेल आणि त्यांनी खूप कष्ट करून पैसे साठवून खूप अतिशय सुंदर महाल बांधला अगदी, तरी त्या घराचा आनंद त्याचा किती काळ टिकेल? वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, ह्याच्या पुढे नाही. म्हणजे रोज सकाळी उठला की त्याला तेवढाच आनंद होईल का, वा काय मी माझ्या मस्त घरात राहतोय, असं त्याला रोज नाही वाटू शकत. हा ठीक आहे, आता आहे मग त्यात काय एवढं, तो त्याला गृहीत धरतो हे आता असायलाच हवं, आता हे आहे म्हणजे काही महान आपल्याकडे आहे असं त्याला रोज वाटत नाही. खरं त्यांनी एवढे कष्ट घेतलेले असतात की त्याला वाटायला काही हरकत नाही बरं का, पण नाहीच वाटत आपल्याला. सगळ्याच या सांसारिक विषयोपभोगांच्या बाबतीमध्ये आपलं मन त्याला एक सरावतं तरी किंवा कंटाळतं तरी, रोज त्याला तेवढंच कौतुकाने आपण नाही सामोरं जाऊ शकत किंवा त्याचा आनंद घेऊ शकत नाही. पण आत्म्यामध्ये जे रमणारे असतात ते मात्र आत्मतत्वामध्ये नित्य नवीन रस त्यांचा आणखीन आणखीन वाढतच जातो, कमी तर होत नाहीच, पण तो वाढतच जातो. आणि नव्याने त्यांना नवीन नवीन आनंद सापडत राहतो. म्हणून उपनिषदांमध्ये आत्म्याचं वर्णन केलेलं आहे, रसो वै सहा.
रस म्हणजेच तो. त्याच्यातला रस कसा कमी होईल? सगळ्यामध्ये रस उत्पन्न करणाऱ्या गोष्टीतला रस कमी कसा होईल? आणि त्याला पुराण पुरुष असं पण म्हणतात. पुरा अपि नवीनम. पुरा म्हणजे प्राचीन, पण जुनं असं त्याला म्हणायचं नाही, कारण ते सतत नित्य नवीन भासणारं आहे, नित्य नवीन रूपामध्ये तुम्हाला जाणवणारं आहे. तर हा एक फ्रेशनेस, ताजेपणा हा आत्मसुखामध्ये असतो आणि म्हणून ते एवढे त्याच्यामध्ये रमलेले असतात. आणखी तिसरं कारण, आणि तेही तितकंच महत्वाचं आहे, की आत्मस्थिती ही ज्ञानमय असते, त्यामुळेही तो त्याच्यात रमतो. कारण आत्मज्ञानीला ज्ञानाचं महत्व, प्राधान्य त्याच्या आयुष्यात सगळ्यात टॉपमोस्ट असतं. सुख हा आत्मरूप झालेल्या स्थितीचा अनुभव आहे, पण ज्ञान हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्या ज्ञानाचा, उद्दिष्ट साध्य केलेल्या ज्ञानाचा चित्तामध्ये जेव्हा आविर्भाव सतत होत राहतो, म्हणून तो योगी तिथे रमतो. आता ही जी योग्याच्या जीवनातली ज्ञानाची जी प्रधानता आहे, ती पुढच्या अंतर्ज्योती या पदामध्ये आणखीन स्पष्ट होते. अंतर्ज्योती, ज्योती म्हणजे तेज, कशाचं? आत्मज्ञानाचं. मग अंतर्ज्योती ही या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वरूप ज्ञानाचा, म्हणजे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने ज्याचं चित्त सदैव उजळलेलं आहे असा. याही पदाला खूप महत्व आहे, कारण सुख प्राप्त करणं, रमणं, या गोष्टी गौण आहेत, ते बाय प्रोडक्ट्स आहेत. ज्ञानप्राप्ती ही मुख्य गोष्ट आहे. आणखीन अंतर्ज्योतीचं महत्व असं आहे की बाकी सगळी जी ज्ञान आहेत, जी इंद्रियांनी आपण प्राप्त करतो, बुद्धीनी प्राप्त करतो, इंद्रियजन्य ज्ञान, बुद्धिजन्य ज्ञान, या सदरात मोठारी जेवढी म्हणून काही सांसारिक ज्ञान आहेत, त्या सगळ्यांचं हे आत्मज्ञान हे प्रकाशक आणि आधार आहे. आणि ज्या साधकाचं हे परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्रत्येक क्षणी जागृत असतं, त्याला अंतर्ज्योतिही असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे जागृत असतं म्हणजे काय? तर सगळ्याच ठिकाणी सर्वत्र एक परमात्म तत्वच परिपूर्ण भरलेलं आहे, असं ज्ञान या अंतर्ज्योतीला नित्य निरंतर आणि सहज स्वाभाविक त्याचा तो स्वभावच होऊन गेलेला असतो. प्रत्येक ठिकाणी आत्मरूप बघणं किंवा दिसणं असं म्हणू, बघण्यात पुन्हा क्रिया आली की सहजता आहे, त्याला दिसतच ते, त्याला त्याच्याकरता वेगळं काही प्रयत्न करावे लागत नाही, म्हणून त्याला अंतर्ज्योतिही असं म्हटलंय. आता आपण या श्लोकाचे पहिली ओळ संपवली. यहा अंतःसुख हा अंतराराम हा तथा अंतर्ज्योतिही. आता हे 3 लक्षणं असलेल्या योग्याबद्दल पुढे काय म्हणतात? सहा ब्रह्मभूत हा योगी ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. हा ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्मच रूपच झालेला योगी ब्रह्मनिर्वाणापर्यंत पोचतो, तेव्हा ब्रह्मनिर्वाण प्राप्त करतो. इथे ब्रह्मभूत हा योगी हा पार्ट आपण आधी बघू आणि ब्रह्मनिर्वाण बद्दल आपण नंतर बोलू. ब्रह्मभूत योगी म्हणजे काय? तर आपलं आत्मस्वरूप अनुभवणं आणि आत्मस्वरूपी राहणं हे ज्याला जमलं, तो ब्रह्मभूत योगी. आत्मरूप हेच ब्रह्मरूप. ब्रह्म नावाची काहीतरी वेगळी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, अशी विनाकारणच एक कल्पना मनामध्ये येते, पण तसं काही नाहीये. आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्या व्यक्तीला झालेलं आहे त्याला हे कळतं की जे आत आहे तेच बाहेर आहे, तेच सगळीकडे आहे आणि तेच ब्रह्म. मी हे जे स्फुरण असतं ते देहाला धरून असलेल्या व्यक्तिमत्वाशी, सर्वसामान्य माणसाचं देहाला धरून असलेल्या व्यक्तिमत्वाशी ते जोडलेलं असतं, पण ती ते जोडले पण थांबतं आणि आत्मस्वरूपाशी आणि आत्म्याच्या अस्तित्वाशी जेव्हा शुद्ध जाणीवेशी ते स्फुरण जोडलं जातं, तेव्हा तो ब्रह्मभूत म्हणवतो. मग ही स्थिती कशी डेव्हलप होते? ती काय एकदम नाहीये, हळूहळू विकसित होत जाते. प्रथम स्वचा किंवा मीचा वेध घेता घेता ती प्राप्त होते, मग हळूहळू ती जमायला लागते, मग हळूहळू त्याचा वेळ वाढतो किंवा जमण्याचा कालावधी कमी होतो, पटकन जमतं, जमल्यानंतर जास्त काळ टिकतं. असं करत 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 ध्यानकालामध्ये शुद्ध स्वरूपाचं भान वाढत जातं. आणि समर्थ जसं म्हणतात, स्वस्वरूपी सावधपण
हेची ज्ञानाचे लक्षण. या समर्थ वचनाला अनुसार स्वरूपाचं अनुभवसिद्ध ज्ञान निर्माण व्हायला लागतं किंवा प्राप्त होतं. आणि ते ज्याचं स्थिर झालं, अनुभवातनं निर्माण झालेलं ज्याचं ज्ञान ते स्थिर होणं म्हणजेच योगी ब्रह्मभूत होणं. मग त्या ज्ञानामध्ये चित्तानी स्थिर होऊन राहणारा तो ब्रह्मभूत योगी पुढे ज्या कुठल्या परमस्थितीला पोचतो त्याला म्हटलं इथे ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. आता ब्रह्मनिर्वाणामध्ये निर्वाण शब्दाचा अर्थ लीन होणं. लीन होणं म्हणजे लय पावणं, काहीही शिल्लक न राहणं. काय काहीही शिल्लक नकोय राहायला? तर व्यक्तित्वातला कुठलाही घटक वेगळेपणाने राहायला नको आहे. ते कुठले कुठले व्यक्तित्वात ते घटक आहेत? स्थूल शरीर एक आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीरामध्ये राहणारी अहम बुद्धी. या 3 घटकांचा आपण प्रामुख्याने इथे विचार करतोय. ह्या सगळ्या घटकांचं ब्रह्मामध्ये लीन होणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण. कुठे लीन होत आहेत हे पण महत्वाचं आहे. आपण थोर गायक बघतो की ज्यांची स्वर समाधी लागते, त्यांचं संपूर्ण व्यक्तित्वाचे घटक हे सुरांमध्ये लीन झालेले असतात इथे. आणि त्या सुरांचा आनंद हा ब्रह्माच्या आनंदाच्या खूप जवळचा असतो, म्हणून त्याला ब्रह्मानंदाच एक स्टेप खाली असं समजलं जातं. पण इथे आपण ब्रह्मनिर्वाण हा शब्द वापरला. तर ब्रह्मभूत योगीचा आता जीवभाव खरं म्हणजे पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. त्याचा प्रवास जीवोहम पासून शिवोहम पर्यंत झालेला आहे. शिवोहमलाच दुसऱ्या शब्दात काय म्हणता येईल? अहम ब्रह्मास्मी. पण या अनुभूतीमध्ये अहम अजून शिल्लक आहे. अहम अजून शिल्लक आहे तोपर्यंत तो फक्त ब्रह्मभूतच म्हणवतो. तसं तर मला हे ज्ञान प्राप्त झालं ह्याचा आनंद वेगळेपणाने त्याचा टिकून आहे. व्यक्तिमत्व राखून ठेवून प्राप्त झालेल्या ब्रह्मस्थितीत आणि ब्रह्मनिर्वाणम या शब्दांनी सांगितलेली जी परमोच्च ब्रह्मत्वाची स्थिती त्याच्यामध्ये थोडासाच फरक आहे. पण तो थोडा फरक आहे की एक प्राप्त झाल्याचं एक भान आहे ब्रह्मभूताला, आनंदाचं तो आस्वादन करतोय. आणि व्यक्तिमत्वाच्या मीनी हे वेगळेपणाने तो सुख भोगतोय, सुख अनुभवतोय. म्हणजे अजून अनुभवणारा आणि जे अनुभवतोय ते ह्याच्यामध्ये अंतर आहे, त्रिपुटी अजून आहे. पण मग पुढे जेव्हा त्याला व्यक्तित्वाचं भान राहणार नाही किंवा ज्ञान प्राप्त झालं याचं सुद्धा त्याला स्वतंत्र भान जेव्हा राहणार नाही, तेव्हा त्याला जी ब्रह्माची स्थिती किंवा ब्रह्मत्वाची स्थिती जी प्राप्त होईल ती ब्रह्माची अंतिम अवस्था, ब्रह्मत्वाची अंतिम अवस्था, आणि त्याला ब्रह्मनिर्वाण असं म्हणतात. आता इथे काही विद्वानांचा ह्याच्यात थोडासा अजून एक वेगळं मत आहे. एक जण असं म्हणतात की जोपर्यंत अहम शिल्लक आहे आणि ब्रह्माशी समरसता आहे त्याला ब्रह्मभूत स्थिती म्हणतात. आणि अहम गळून गेल्यानंतर ज्ञान झालं याचं सुद्धा भान नाही त्याला ब्रह्मनिर्वाणाची स्थिती म्हणतात, असं एक मत आहे. आणि दुसऱ्या काही विद्वानांचं असं मत आहे की ब्रह्मभूत या शब्दाने जीवनमुक्ती इंडिकेट केलेली आहे, निर्देशित केलेली आहे. तो जगतोय म्हणजे तो आता मुक्त अवस्थेत आहे, पण अजून त्याचं आपण जे व्यक्तित्वाचे 3 घटक विचारात घेतले त्यातलं स्थूल शरीर घटक अजून आहे, शरीरात आहे. तो जगत असतानाच मनाने मुक्त अवस्थेत असल्यामुळे तो जीवनमुक्त अवस्थेत आहे. तर जीवनमुक्ताला ब्रह्मभूत म्हणायचं. आणि त्या जीवनमुक्ताचं जेव्हा स्थूल शरीर हा घटक सुद्धा जेव्हा केव्हा पडेल प्रारब्ध वशात, तेव्हा त्याचं ब्रह्मनिर्वाण झालं असं म्हणायचं. म्हणजे ब्रह्मनिर्वाण या शब्दाने विदेह मुक्ती सांगितलेली आहे. आता आपण काय मानायचं हा आपला प्रश्न आहे. आपल्यासाठी आधी ब्रह्मभूत हीच इतकी पुढची अवस्था आहे की आपण ह्या चर्चेमध्ये जरी फार पडलं नाही तरी काही हरकत नाही. पण समजा हे जर मत गृहीत धरायचं झालं की ब्रह्मनिर्वाण म्हणजे विदेह मुक्ती, तर एका दृष्टांताने ती बाब आपल्याला समजून घेता येईल. कसं?
समजा एखादा घट आहे, तर घटामध्ये जे अवकाश किंवा जी पोकळी आहे त्याला आपण म्हणतो घटाकाश. आणि तो घट जेव्हा फुटतो तेव्हा त्या घटामध्ये परिच्छिन्न मर्यादित झालेलं बांधलं गेलेलं जे अवकाश असतं ते महाकाशामध्ये जसं विलीन होतं, तसं देहरूपी घट फुटला की शरीराच्या मर्यादेत राहिलेलं शरीरावच्छिन्न जे चैतन्य असतं ते बाहेरच्या परमात्म चैतन्यात विलीन होतं. आणि ह्यालाच सहा ब्रह्मभूत जो जीवनमुक्त आहे तोच शरीर पडल्यानंतर ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति असाही अर्थ त्याचा होतो. आणि तोही काही फार चूक नाहीये. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया. आपण म्हटलं होतं की मागच्या काही ओव्या आपण ह्या ह्याच्याबरोबर वाचणार आहोत, मागच्या श्लोकातल्या. ओव्या 130 ते 136 आपण आधी मागच्या श्लोकाच्या या श्लोकाच्या संदर्भात वाचणार आहोत. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे, भोगीते पणही. परंतु हे सुख भोगण्याची त्यांची रीती काही निराळीच आहे. पक्षी जसे फळाचा आस्वाद घेतात तसे काही ते सुखास्वाद घेत नाहीत, तर सुख भोगीत असताना ते आपला भोगतेपणाही विसरतात. हे अंतःसुखाशी जास्त आपल्याला ही ओवी जुळते. भोगी अवस्था एक उठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी, मग सुखेसी घे आटी गाढेपणे. हा आत्मसुखाचा उपभोग घेत असताना त्यांची अशी तन्मय अवस्था होते की अहंभावाचा म्हणजे मीपणाचा पडदा ती दूर सारते. आणि मग ती तन्मयता त्यांना असे गाढ आलिंगन देते की ते आलिंगन पडताच जसे पाणी पाण्याशी समरस होऊन जाते, तद्वत जीवात्मा परमात्म्याशी अगदी एकरूप होऊन जातो. इथे पुढच्या 32 आणि 33 या या दोन ओव्यांचा मिळून हे वाचलं होतं. तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, येथे जळ जैसे जळी वेगळे न दिसे. अजून एक दृष्टांत पुढच्या ओळीत दिलाय. का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाषा लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. किंवा वारा आकाशात लोपून गेला म्हणजे हा वारा आणि हे आकाश अशी द्वैताची भाषाही उरत नाही. त्याप्रमाणे जीवाचा या तन्मयावस्थेशी योग झाला की केवळ सुखच आत्मस्वरूपाने उरते. ब्रह्मनिर्वाण ब्रह्मनिर्वाणाचं हे वर्णन आहे. ऐशी द्वैताची भाष जाये, मग म्हणो जरी एकची होये, तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे. अशा रीतीने भेदाची गोष्ट संपते. मग तेथे एक पण उरते असे म्हटले तरी त्याचे ज्ञान करून घेणारा द्रष्टा तरी कुठचा असणार. जे आपण आता बोललो तेच की मला ज्ञान झालं हे सांगायला सुद्धा आता तो ज्ञानी वेगळा उरलेला नाही. म्हणून असो हे आगवे, येथ न बोलणे काय बोलावे, ते खुणची पावेल स्वभावे आत्माराम. म्हणून हे व्याख्यान आता पुरे करतो. जे बोलताच येत नाही त्याच्याविषयी काय बोलावे. ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आला असेल तो या अस्पष्ट सूचनेनेच सर्व काही समजेल. ह्या आपण आधीच्या शक्नोती हैवयश सोडूनच्या वरच्या ओव्या होत्या. पण खरं तर ह्या आपण जो आता चर्चा केली त्याच्याशी जास्त जुळणाऱ्या होत्या, म्हणून आपण त्या ह्याच्याबरोबर वाचायचं ठरवलं होतं. आता 24व्या श्लोकावरती बऱ्याच ओव्या आहेत, पण त्यातल्या सुद्धा आपण काही थोड्याच वाचणार आहोत ज्या ह्या श्लोकाशी आपल्याला डायरेक्टली कनेक्ट होत आहेत त्या. तशा 137 ते 147 ओव्या आहेत. पण 137 ते 140 ह्या ओव्या ह्या आपल्याला योंत सुखोंतर आरामस तथांतर ज्योतिरेवयः या सगळ्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या वाटते. जे ऐसेनी सुखे मातले, आपणपाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ गोतले सामरस्याचे. जे या आत्मसुखाने तर्र झाले आत्मरूप होऊन राहिले त्यांना मी समरसपणाचे ब्रह्मैक रसाचे ओतीव पुतळेच समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे.
ते आनंदाची मूर्ती, सुखाचे धुमारे किंवा आत्मबोधानी केलेले आरामाचे स्थानच होय. इथे त्यांना असं म्हणायचे की आत्मबोधानी या योग्यांच्या ठिकाणी विसावा घेतलाय किंवा ते तिथे विहार करतायत त्यांच्या अंतरंगामध्ये. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाची जन्मभूमी किंवा ब्रह्मतत्वाचे केवल स्वरूप किंवा ब्रह्मविद्येचे शृंगारलेले अवयवच समजावे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक मानसी काही. ते सत्वगुणाचा सात्विकपणा आहे किंवा चैतन्याचे चलन वलन जाणावे. पुढच्या ओव्या आपण पुढच्या श्लोकाच्या बरोबर बघणार आहोत, कारण त्या पुन्हा तिथे थोड्याशा जरा जास्त जुळतायत. दहा मिनिटं आहेत ना आपल्याकडे अजून, आपण पुढचा श्लोक सुरू करू शकतो. 25वा श्लोक. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. फिटले दोष शंका हि मुठीत धरिले मन, पावले ब्रह्मनिर्वाण ज्ञानी विश्वहिती रत. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधाः यतात्मानः सर्वभूतहिते रताः. अन्वय आणि अर्थ वाचूया. क्षीणकल्मषाः, ज्यांच्या अंतःकरणातले दोष किंवा दुष्प्रवृत्ती नष्ट झाली आहे असे. छिन्नद्वैधाः, ज्यांच्यात भेदबुद्धी किंवा संशय राहिलेले नाही. यतात्मानः, ज्यांचे अंतःकरण नियत होऊन आत्मस्वरूपी स्थित झाले आहे. सर्वभूतहिते रताः, जे सर्व विश्वातल्या भूतमात्रांच्या कल्याणात रत आहेत. असे कोण? ऋषयः, असे ऋषी. ब्रह्मनिर्वाणं लभन्ते, ब्रह्मत्वाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतात. ज्यांच्या अंतःकरणातले दोष नष्ट झालेले आहेत, ज्यांच्यात भेदबुद्धी किंवा संशय राहिलेले नाहीत, ज्यांचे अंतःकरण नियंत्रित होऊन आत्मस्वरूपी स्थित झालेले आहे आणि जे सगळ्या विश्वातल्या भूतमात्रांच्या कल्याणात रमलेले आहेत, असे ऋषी ब्रह्मत्वाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतात. ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मप्राप्तीची अंतिम स्थिती हे आपण बघितलं. तर ज्या स्थितीमध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान तर होतच होतं, पण ते ज्ञान इतकं सहज राहतं की ते ज्ञान झाल्याचं स्वतंत्र भान सुद्धा उरत नाही. त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणायचं. आणि ही स्थिती विकसित होत असताना त्या व्यक्तीचं अंतःकरण कसं असतं? ज्ञानमय होत असतं. आणि त्याची संपूर्ण त्याच्या अंतःकरणाची ठेवण ही कशी ज्ञानाला पूर्णपणे पूरक किंवा अनुकूल होत असते ते या श्लोकात सांगितलेले. या श्लोकातलं मुख्य वाक्य काय आहे? ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते. ऋषींना ब्रह्मनिर्वाणाचा लाभ होतो. इथे लभन्ते हे जे क्रियापद वापरलंय की नाही, त्याचं सुद्धा एक सूचकता आहे बरं. प्राप्नोती वगैरे जेव्हा म्हणतो तेव्हा त्या प्राप्त करण्यामध्ये काहीतरी एफर्ट्स असतात, काहीतरी कष्ट असतात, प्रयत्न असतात. पण लाभ होणे ही गोष्ट सहज. आता त्याला ती सहजता आलेली आहे. ब्रह्मत्वाला पोचण्यात त्याच्या सहजता आलेली आहे, हे त्या लभन्ते या क्रियापदाने आपल्याला दाखवण्यात आलेले. आणि या वाक्यात काय सांगितलंय तर ब्रह्मनिर्वाण प्राप्त करण्याची क्षमता किंवा पात्रता असलेल्या प्रगत साधकांना इथे कुठलं पद वापरलंय? ऋषयः. पहिल्यांदाच हे पद वापरलंय. तर पंडिताः, बुधाः वगैरे हे शब्द आपण बरेच वेळेला आपल्या कानावर पडलेले. तिथे पहिल्यांदाच ऋषयः हा शब्द वापरलाय. आणि ऋषयः, ऋषी दर्शनात असं म्हणतात. त्याला दर्शन होतं तो ऋषी. आणि ऋषयः म्हणजे सम्यक दर्शिनः, हे ऋषी असण्याचं लक्षण आहे.
की सम्यक दर्शिन हाचा अर्थ थोडा समजून घेऊया. आत्म्याचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजेच आत्म्याचं सम्यक दर्शन. कारण आत्मा किंवा परमात्म तत्व हे काही कुठेतरी पोचून मिळवण्याची गोष्ट नाहीये. तर ते तत्व कायमच आहे, सर्वत्रच आहे. पण आवश्यकता कशाची आहे? तर ते ओळखण्याची आवश्यकता आहे आणि योग्य प्रकारे आपली ज्ञानदृष्टी विकसित करण्याची गरज आहे. ती ज्ञानदृष्टी विकसित झाल्याशिवाय ते सर्वत्र उपलब्ध असलेलं आत्मतत्व दिसणार नाही. म्हणून आपल्याला इथे 15व्या अध्यायातला 10वा श्लोक आठवतो. उत्क्रामंतौ स्थितम वापी, त्यातलं दुसरी ओळ खरं आपल्याला जास्त महत्वाची. विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानं वा गुणान्विता. इथे आत्म्याच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था हे केलेल्या आहेत. ह्या अशा वेगवेगळ्या अवस्थांमधलं आत्मतत्व विमूढा न पश्यन्ति. मग कोण बघतात? त्यांचे ज्ञानचक्षु विकसित झालेले आहेत किंवा उघडलेले आहेत, त्यांनाच ते आत्मतत्व दिसतं. त्या श्लोकाचा अर्थ पाहणं हे आता आपलं हे नाहीये. पण आता ज्ञानदृष्टी विकसित होणं म्हणजे सम्यक दर्शन होणं, ही गोष्ट आपल्याला इथे जास्त करून बघायची आहे. त्यामुळे आता ही काय विकसित व्हायची म्हणजे ती कशी विकसित होणार? हळूहळूच विकसित होणार. मग त्या म्हणून ऋषी या पदाला म्हणू आपण, पदाला पोचणारा साधक हा मुळात सुरुवातीला कसा आहे? योग ज्ञान मार्गावरती आहे. योग ज्ञान मार्गावरचा साधक तो आहे. आणि मग विकासाच्या मार्गावर तो योग्य साधना करणारा, चिंतन करणारा आणि त्याला पूरक, त्याला अनुकूल असं साधक, अनासक्त असं जीवन जगणारा आहे. आणि मग तो संसारात राहून आपली प्राप्त कर्तव्य कर्म करत धर्मानी आणि नीतीचे सगळे नियम पाळून तो जीवन जगतोय. आता इथे तो गृहस्थाश्रमी आहे का संन्यासाश्रमी आहे ह्या चर्चेत काही अर्थ नाहीये. तो कसाही असला, त्याचा आश्रमाशी संबंध नाहीये. संबंध आहे तो त्या योग्याच्या जीवनातल्या आत्मज्ञानाच्या महत्वाचा. त्याला आत्मज्ञान किती महत्वपूर्ण वाटतं आहे या गोष्टीचा ऋषी या शब्दाशी संबंध आहे. कारण मग या व्यक्तीचं अंतःकरण हे आतापर्यंत त्यांनी कर्मयोग आचरलेला आहे, तो ध्यानाचाही अभ्यास करतो आहे. ध्यानासहित केलेल्या उपासनेनी, चिंतनानी त्यांनी अनेक सद्गुण सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वात विकसित केलेले आहेत. त्याला आपण समाधी षट साधन संपत्ती म्हणतो ते असतील, शम दम तितिक्षा उपरम श्रद्धा हे असतील, किंवा दैवी गुण संपत्ती जी आपण 16व्या अध्यायात आपल्याला माहितीये, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतीर पैशोधम ते असतील. विविध प्रकारचे सद्गुणांच्या संपत्ती गोळा केल्याशिवाय या मार्गावरती पुढे जाताच येत नाही. आणि असं सगळं विकास करत करत गेल्यामुळे आता ज्ञान धारण करण्यासाठी तो योग्य आणि त्याचं अंतःकरण योग्य आणि समर्थ झालेलं आहे. तर ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानप्राप्ती ही प्राधान्यता आहे ते, आणि जे या उद्देशाकडे नेणारं जीवन जगतायत, त्याच्यासाठी जे काही करावं लागतायत त्या सर्व प्रकारच्या साधना उपासना हे करतायत जीवनामध्ये, ते सगळेच ऋषी या पदामध्ये त्यांचा अंतर्भाव होतो. तर असे हे ऋषी होऊन मग पुढे काय करायचंय? ब्रह्मनिर्वाण लाभण्यासाठीचे काय काय पात्रता निकष आहेत, म्हणजे काय काय अटी आहेत की त्या अटी पूर्ण केल्याशिवाय ब्रह्मनिर्वाण हे लाभणार नाही. त्या सगळ्या ते पात्रता निकष हे या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. ते 4 गोष्टींनी 4 पात्रता निकष आहेत. क्षीणकल्मषाः, छिन्नद्वैधाः, यतात्मानः आणि सर्वभूतहिते रताः, हे या 4 पदांनी सांगितलेले आहे. किंवा आपण पहिलं वाक्य बघितलंय, ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते. कुणाला ब्रह्मनिर्वाण लाभतं? ऋषींना. ऋषी म्हणजे काय? सम्यक दर्शिनः, जे आत्म्याचं सम्यक दर्शन करण्या इतपत त्यांची ज्ञानदृष्टी विकसित झालेली आहे ते ऋषी. आणि मग त्यांच्या अंगी कुठल्या पात्रता निकष असतात? तर हे 4. त्या पात्रतांच्या त्या ज्या 4 गोष्टी आहेत त्याच्यावरचं चिंतन आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. आणि आता इथे थांबूया. प्रार्थना म्हणते.
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.